हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. रिझर्व्ह बँकेकडून मोठा दिलासा. रेपो रेटमध्ये 0.5% कपात. सगळ्या प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. शेअर बाजारातही उत्साह. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवताना सरकारची दमछाक. मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाचा निधी पुन्हा एकदा वळवला. मिठी नदी उपसा कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईमध्ये 15 ठिकाणी ईडीची छापेमारी. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरासह आरोपी अनिकेत कदमच्या घरावरही छापे. ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन. मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं थोड्याच वेळात उद्घाटन. काँग्रेस खासदार राहुल गांधींचा 6 महिन्यातला 5वा बिहार दौरा. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात गरजणार तर गयामध्ये महिलांशी संवाद. दशरथ मांझींच्या कुटुंबियांनाही भेटणार. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरनं एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं. पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम. समाजाला एकजुटीनं राहण्याची गरज असल्याचंही नमूद. किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचं आयोजन. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीत नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा. बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक. आरसीबीचे आणखी 3 अधिकारीही ताब्यात. देशात कोरोना बळींचा आकडा 55. देशभरात कोरोनाचे 5000हून अधिक सक्रिय रुग्ण. गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू. G7 परिषदेला मोदींनाच जायची इच्छा नव्हती. संजय राऊतांचा दावा. युद्धबंदीबाबत ट्रम्प तोंडावर बोलले तर पंचाईत होण्याची मोदींना भीती असल्याचाही टोला. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला. एकमेकांवर आरोपांच्या फैरी. एकमेकांची जिरवण्याची भाषा. मस्क यांना आपणच प्रशासनातून बाहेर काढल्याचा ट्रम्प यांचा दावा.